मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना, मस्तच राहा. मी सारिका आपलं आपल्या लक्ष्मी आई या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर माझ्या लाडक्या ताईंनो आणि मैत्रिणींनो, तर आज व्हिडिओ असा बनवण्याचं कारण तुम्हाला मी सांगते. माझं फेस ग्लो करत आहे का मला सांगा. आता हा चेहरा दाखवत आहे, मी काय मेकअप वगैरे केला नाही बरं का. बघा, मेकअप नाही, काय नाही, चेहरा माझा धुवून वॉश करून बसले मी. तर हे जे काळं दिसते ना, सकाळी मी सुरमा घातलेला डोळ्यामध्ये, तसं त्याचं काळं आहे हे. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण सांगते. खूप जण म्हणजे मला असे बोलत होते बरं का, की चेहऱ्यावरती तुमच्या हे काय आहे. सगळेच मला प्रश्न विचारायचे आणि मी सांगायचे की बाबा हे मला माहीत नाही, वांगाचे डाग आहेत की काय आहे ते नक्की माहीत नाही. आणि त्याच्यावर खड्डे पण आहेत चेहऱ्यावरती, हे बघा. आणि हे खड्डे पडण्याचं कारण म्हणजे ना, खूप म्हणजे अगोदरचे जेव्हा मी नवी शाळेला होते ना, नवीमध्ये, तेव्हापासून मला पिंपल यायला सुरुवात झाली. आणि मग ते काय असे पिंपल्स येत नव्हते, इतके छोटे छोटे बारीक बारीक की त्याचे खड्डे पडणार नाहीत म्हणायला. खूप मोठे मोठे याचे दाणे, अगदी असे इतके मोठे मोठे तरी असायचे, असे फोड यायचे मोठे मोठे. आणि मग ते फोडायचे पण नाही बरं का मी, ते येऊन असं पिकून फुटायची मना नसते. आणि मग ते फुटून असे ते खड्डे झालेले आहेत. आणि ते एक फुटलं का त्याच्या बाजूला एक ते तसं ते पसरत गेलं, झालं त्याचं. त्याच्यामुळे चेहऱ्यावरती ना खड्डे पडलेले आहेत. मग ती तेव्हाच्या टायमाला ती ट्रीटमेंट करायला पाहिजे होती, केली नाही. कारण तेव्हा तेवढी काही माझ्या आईवडिलांची अशी एवढी परिस्थिती होती, पण तेवढं कोण एवढं तेव्हाच्या याच्यामध्ये एवढं लक्ष देत नव्हतं ना. तर माझ्या आईला पण तेवढं काही जास्त म्हणजे त्यातलं कळत नव्हतं. ती साधी भोळी माझी आई. आणि आम्हाला पण तितकं फारसं त्यातलं काही कळत नव्हतं तेव्हा, की याच्यावरती काही ट्रीटमेंट वगैरे घ्यायची, करायची. तर ते असं झालं. आणि हे वांग आहे ना, ती नंतर आले मला. जसं आपलं वय होत जातं तसं ते वांग वगैरे येत राहते नंतर बरं का. आणि मग मी ठरवलं 2-3 वेळा तरी, मी बहुतेक ना जवळजवळ 10 वर्ष अगोदर पण मी एकदा इथं मुंबईमध्ये ट्रीटमेंट घेतली होती डॉक्टरकडे, स्किन स्पेशालिस्टकडेच. सो त्यांनी दिलेल्या औषधं होते ना, मला काही फरक नाही जाणवला. सो मी ते सोडून दिले मध्येच. मग फरक म्हटलं तर बघा, 1 महिनाभरामध्ये तरी माणसाला जाणवतोच फरक. ते तर काहीच फरक बिलकुल पण नव्हता. मी ते सोडून दिले. मग त्याच्यानंतर आता मागच्या 1-2 वर्षाखाली पण मी गावी गेल्यानंतर तिथं पण एक स्किन स्पेशालिस्ट होत्या मॅडम, त्यांच्याकडे पण मी ट्रीटमेंट घेतली. पण त्यांच्या ट्रीटमेंटनं मला जास्तच म्हणजे ॲलर्जी व्हायला चालू झाले ते घेऊन त्यांचं ट्रीटमेंट. सो मी लगेच तिथं पण ते थांबवले, स्टॉप केले. म्हटलं जाऊ दे, नकोच, किटकिटच नको ते, म्हणून ते बंदच केले. मग अशा यूट्यूबवरती पण मला लाईव्हला वगैरे आल्यानंतर वगैरे बोलत होते की बाबा तुमच्या चेहऱ्यावरती हे काय आहे, चेहऱ्यासाठी काहीतरी करा, डॉक्टरांना वगैरे दाखवा. तर तसा मी प्रयत्न केला बरं का, नाही म्हणायचं असा विषय नाही. तर म्हटलं चला एकदाच होऊन जाऊ दे परत एकदा. मग आता आमच्या म्हणजे जवळच आहे बरं का त्या स्किन स्पेशालिस्ट मॅडम, त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट चालू केली आहे. आणि तुम्ही बघू शकता की मला म्हणजे किती फरक पडलेला आहे. काही मेकअप वगैरे अजिबात नाही केला बरं का मी. भरपूर चांगला रिझल्ट आला. 1च महिना झाला माझी ट्रीटमेंट करून. तर 6 महिन्याची ट्रीटमेंट मला मॅडमनी सांगितले आहे की 6 महिनेचा हा कोर्स आहे, तुम्ही करा.
तर त्याच्यामध्ये होऊन जाईल पूर्ण क्लीन. तर खरंच खूप छान रिझल्ट आला आहे बरं का, इतका मस्त आणि सुंदर. आता जर मी ह्या गोष्टीला खुश आहे की मला मेकअप करायला लागणार नाही. कारण मला मेकअप करायला अजिबात आवडत नाही बरं का, मी खरं सांगते. आणि असं सगळं भरमसाठ ते सगळं मला लोपायला लिपायला अजिबात आवडत नाही. मला फक्त जसं आहे तसं राहायला आवडतं नॅचरली. मला मेकअप अजिबात करू वाटत नाही. आता तरी मी या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये आल्यापासून यूट्यूबवरती थोडाफार मेकअप करते. ते पण हे डाग वगैरे लपवण्यासाठी. आणि ते पण मी कधी कधी करत नाही, विदाऊट मेकअपची असते. तर मग असे काही जण येतात आणि बोलतात. सो त्यांचं बोलण्याचं मला वाईट नाही वाटत आहे. पण म्हटलं चला, आपण तर आहोत सुंदर, पण उगाच त्या डागांवरून आपल्याला कोणी बोलायला नको काही. म्हटलं चला, ते डागच आपण नाही का, त्याच्यावरती आता सायन्स इतकं पुढे गेले, सगळ्यांवरती हे करू शकतं. पण आपल्याला स्किनला पण ते सूट झालं पाहिजे, असा विषय आहे की ते आपल्याला जर ट्रीटमेंट घेतली तर ते पण औषधं पण आपल्याला लागू व्हायला पाहिजेत. तर ह्यावेळेस मला भरपूर छान रिझल्ट आलेला आहे. मी खूप खुश आहे, खूप खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे. आणि लवकरच 6 महिन्यामध्ये, म्हणजे आत्ता सध्या तर 1च महिना झाले बघा. आणि हे म्हणतात नाही बघा, हे केस आहेत ना, हे तर आता झालेच ग्रे व्हायला सुरुवात, बरेच वर्ष झाली. आणि त्याचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बघा आता मी म्हणजे ह्याच्यामध्ये एक तर सांगेन, नोट केले बरं का मी, की आपण जी डाय लावतो ना, हेअर डाय, की आपल्याला सुंदर केस म्हणजे हे ग्रे केस लपवण्यासाठी जे आपण हे काही करतो ना, सगळं केसांवरती कलर लावतो, तर ते खरंच लावू नका. कारण सगळ्यांनाच ते सूट होतं असं नाही आहे. मला तर ते अजिबातच सूट होत नाही. त्याच्यामुळे मी ते आता जे कलर करते ना केस, ते मी करणारच नाही, पूर्णपणे बंद करणार. फक्त ते नॅचरल मेहंदी लावण्याचा मी प्रयत्न करेन इथून पुढे. पण त्याच्यामुळे ना ते स्किनला आपल्या हे तर वांगाचे डागच आहेत तर सोडा, प्लस माझी ही स्किन आहे ना, ही जी दुसरे जे आहे ना चेहऱ्याची, पूर्ण अशी एकदम काळी पडली होती. तर त्याचं कारण म्हणजे ते हेअर डाय आहे. आणि ते आता मी इथून पुढे लावणार नाही, पूर्णपणे बंद करणार आहे. सो माझी ही ट्रीटमेंट होईपर्यंत तर मी त्याचा विषयच नाही काढणार, त्यात हेअर डायचं तर बंदच करणार आहे पूर्ण. म्हणजे आपण एवढं चांगलं करून काय उपयोग आहे, काहीतरी करण्याच्या नादात आपण एवढा सुंदर आपला चेहरा जो आहे तर त्याचं नुकसान नाही करायचं आहे मला. तर माझी ट्रीटमेंट चालू आहे. सो बघा माझा चेहरा कसा दिसत आहे, छान आहे ना. तर लवकरच मी सर्व फोटो माझे जे पहिल्यापासून स्टार्टिंग केले ना माझ्या ट्रीटमेंटला, तेव्हापासून जे 6 महिन्यामध्ये जे सगळे फोटो क्लिक करून ठेवल्यात, ते तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करेन. तर कसा वाटत आहे माझा हा फेस, छान ग्लो, छान आहे ना. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.